जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज म्हणजे पवित्र पोर्टलवर नवीन 3 जाहिराती सध्या पब्लिश झालेल्या आहे. त्याच्यामध्ये वेकन्सी जी असणार आहे ती 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी वर्गासाठी महत्त्वाची वेकन्सी सध्या पवित्र पोर्टलवर आलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही एकूण पदं आहे ती एका जाहिरातीमध्ये 21 पदं आहेत, दुसऱ्यामध्ये 5 आहे व तिसऱ्या जाहिरातीमध्ये 3 पदं आहे. तसंच बघा त्या जाहिराती नेमक्या कोणत्या संस्थेच्या आहे, कोणत्या जिल्ह्याच्या आहे, तसंच कोणत्या प्रवर्गाला आणि माध्यमाला त्या जागा ह्या ठिकाणी आलेल्या आहे. तसंच विषय कोणते असणार आहे संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची अपडेट पुढे. मित्रांनो, जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात पवित्र पोर्टलवर जे काही कामकाज सध्या सुरू आहे तर ते अतिशय प्रगतीपथावर आहे. तसंच बघा विविध जे काही जाहिराती सध्या वृत्तपत्रामध्ये सध्या या ठिकाणी पब्लिश होत आहे. तर अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी 3 जाहिराती सध्या पब्लिश झालेल्या आहे. तर महत्त्वाच्या ज्या काही संस्था असणार आहे त्या वेकन्सी असणार आहे. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता महत्त्वाची या ठिकाणी जी काही वेकन्सी असणार आहे 6वी ते 8वी आणि महत्त्वाचं 9वी आणि 10वीच्या वेकन्सी ज्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी आलेल्या आहे. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीसाठी महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी देण्यात आली आहे. तर ही जी जाहिरात आहे ती खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांची आहे. बघा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण सेवक पदे नेमण्याबाबत. तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी ही जाहिरात आहे. तर ह्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी बघा जवळपास 21 जे काही पदं आहे तर त्या पदासाठी ही एकूण जाहिरात या ठिकाणी सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काय आहे शिक्षण विभाग, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं या ठिकाणी पद देण्यात आलं आहे माध्यमिकचं 5वीकरिता. तर ह्या ठिकाणी बघा एकूण जी पदं आहे ती 3 पदं देण्यात आली आहे. प्रकार जो आहे अनुदानित प्रकार आहे. तर या ठिकाणी बघा सर्व जे काही अनुदानित या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर सविस्तर या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी 5वीकरता या ठिकाणी महत्त्वाचे 3 पदं या ठिकाणी आहे आणि मराठी माध्यमाचं या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी पदं आहे ती मराठी माध्यमासाठी सध्या ही आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा माध्यमिककरता म्हणजे 6वी ते 8वी हा जो काही गट आहे तर त्याकरिता ह्या ठिकाणी अनुदानित ह्या ठिकाणी जो प्रकार देण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये बघा एकूण 11 पदं ह्या ठिकाणी आलेले आहे मराठी माध्यमासाठी. मग त्याच्यामध्ये जे विषय असणार आहे मग विषयामध्ये बघा इंग्रजी विषयासाठी 3 पदं आहे, मराठी विषयासाठी 2 पदं आहे, हिंदीसाठी 1 पद आहे, समाजशास्त्रासाठी 1 पद आहे, गणितसाठी 2 पदं आहे आणि विज्ञानसाठी 2 पदं आहे. अशी या ठिकाणी 11 पदं सध्या 6वी ते 8वी ह्याकरता पवित्र प्रणालीवर सध्या हे आलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची ही खंडाळा विभाग शिक्षण समितीचं आहे खंडाळ्याचं. तर ह्या ठिकाणी पुढचं जो काही गट आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 9वी आणि 10वीचं, कारण बऱ्याच जे काही उमेदवारांचा कमेंट येत होता की जे काही 9वी 10वी किंवा 11वी 12वीच्या वेकन्सी ह्या काय येत नाही. तर या ठिकाणी बघा 9वी 10वीच्या वेकन्सी सध्या आहे पवित्र प्रणालीवर अपलोड झालेल्या आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 9वी 10वीसाठी या ठिकाणी माध्यमिककरता जे काही अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे ह्याच्यामध्ये गणित आणि विज्ञानच्या वेकन्सी या ठिकाणी 2 आहे मराठी माध्यमासाठी. त्यानंतर बघा पुढचं जे आहे 9वी 10वीचं या ठिकाणी अंशतः अनुदानित आहे 60%, कारण ह्या ज्या वेकन्सी आहे ते अनुदानित विनाअनुदानित आणि अंशतः जे काही अनुदानित असतात तर त्या संदर्भात महत्त्वाच्या पवित्र प्रणालीवर अपलोड ह्या करण्यात आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये एक अनुदानित जो प्रकार आहे आणि अंशतः अनुदानित, तर त्याच्यामध्ये बघा 60% अनुदानित आहे. त्याच्यामध्ये देखील गणिताची 1 पद आहे, इंग्रजीची 1 पद आहे आणि समाजशास्त्राचं असं 3 पदं ह्या ठिकाणी सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड झालेले आहे. त्यानंतर बघा पुढचं जे आहे 11वी आणि 12वी करता उच्च माध्यमिकसाठी, कारण ह्या ठिकाणी आपल्याला TET किंवा CTET क्वालिफाय असणे हे गरजेचं नाही. तर त्यासाठी देखील या ठिकाणी बघा भौतिकशास्त्र आहे आणि रसायनशास्त्र असे 1-1 पद या ठिकाणी इंग्रजी माध्यम आहे त्याच्यासाठी बघा 2 पदं या ठिकाणी देण्यात आले आहे. असे टोटल जे पदं आहे ते 21 पदं सध्या जी काही खंडाळा जी शिक्षण विभाग समिती आहे तर त्यांची ही महत्त्वाची जाहिरात सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड ही झालेली आहे. तर जर सामाजिक जे काही समांतर आरक्षण जर बघायचं म्हटलं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही महिला प्रवर्ग असेल, माजी सैनिक, अंशकालीन असेल आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे असं या ठिकाणी टोटल 21 पदांचं विगतवारी ह्या ठिकाणी करण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघा SC साठी या ठिकाणी 7 पदं आहे, विजासाठी 1 पद आहे, भजबसाठी 1 पद आहे, विमाप्रसाठी 1 पद आहे, EWS करता 2 पदं आहे. त्यानंतर बघा पुढचं जे आहे खुलासाठी या ठिकाणी 9 पदं आहे. असं या ठिकाणी 21 पदाची सध्या ही जाहिरात आहे. तसंच बघा पुढची जी 2 नंबरची जाहिरात मी तुम्हाला दाखवतो. तर ही जी जाहिरात होती ती 14/1/2024
24ला ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. दुसरी जाहिरात तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवर. तर ही जी जाहिरात आहे ती युग पुरुष शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्था, तर महत्त्वाची संस्था आहे युग पुरुष शिवाजी शिक्षण संस्था साताऱ्याची आहे. तर ह्या ठिकाणी देखील बघा महत्त्वाचं जी संस्था आहे ती 100% अनुदानित संस्था आहे. तर ह्या ठिकाणी देखील जी महत्त्वाची जाहिरात सध्या देण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघा माध्यमिक विभागाची आहे, अनुदानित प्रकार आहे, जे माध्यम आहे ते मराठी माध्यमासाठी आहे, गणित आणि गणित विज्ञानसाठी असे 2 प्रकारचे या ठिकाणी वेकन्सी आहेत. तर ह्याच्यात जवळपास 5 वेकन्सी या ठिकाणी देण्यात आल्या आहे. गणित जो आहे स्पेशल त्याच्यासाठी 2 जागा आहे आणि दुसरं जे आहे ते विज्ञान व गणित त्यासाठी 3 वेकन्सी आहे. ह्याच्यामध्ये भजब असेल, भजक असेल, EWS असेल, खुलासाठी 2 पदं आहे, त्यापैकी 1 महिलासाठी असे जवळपास 5 पदं या ठिकाणी जाहिराती सध्याही पब्लिश झालेली आहे. त्यानंतर पुढची जी जाहिरात आहे ती या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ, इंदोली, तालुका कराड, जिल्हा साताराची या ठिकाणी जाहिरात सध्या या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड ही झालेली आहे. तर अतिशय महत्त्वाचे हे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या ठिकाणी जे काही नियुक्ती आहे तर त्या संदर्भात आहे. तर ह्याच्यामध्ये देखील बघा गणित आणि विज्ञानसाठी या ठिकाणी वॅकन्सी आलेली आहे. जे शिकवण्याचे माध्यम असणार आहे मराठी आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मराठीसाठी 6वी ते 8वीसाठी अनुदानित सध्या ही ठिकाणी ही संस्था आहे. तर ह्याच्यामध्ये बघा EWSची 1 जागा आहे, विज्ञानची या ठिकाणी राखीवची आहे 1 जागा. त्यानंतर पुढचं जे बघा 11वी आणि 12वी ह्या गटासाठी उच्च माध्यमिकसाठी अनुदानित प्रकार आहे. भूगोल, राज्यशास्त्र 2 विषय मिळून पूर्णवेळ पद आहे या ठिकाणी. त्याच्यामध्ये बघा इमावची जागा आहे 1 वेकन्सी, म्हणजे या ठिकाणी 3 वेकन्सी सध्या हे जी संस्था आहे तर ह्याच्यामध्ये सध्या 3 वेकन्सीची जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड झालेली आहे. अशा महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहे तर त्यांच्या जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी अपलोड झालेल्या आहे. तर आशा करूया मोठ्या प्रमाणावर वेकन्सी सध्या स्थानिक स्वराज्य आणि खाजगी ज्या शैक्षणिक संस्था आहे तर त्याच्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तसंच आजच्या काही 15 तारीख देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थाचं जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात ऑफिशियल पत्र देखील या ठिकाणी निघालेले होते. तर जेणेकरून आजच्याच या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती आहे ते अपलोड होण्याच्या मार्गावर आहे. तसंच बघूया जर ह्यांना काही मुदतवाढ वगैरे जर देण्यात आली तसं तर ऑफिशियल पत्र सध्या आलेलं नाही, कारण ऑफिशियल पत्रामध्ये फक्त 15 तारखेपर्यंत जाहिराती कोणत्याही परिस्थितीत पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तर बघूया संध्याकाळपर्यंत जर एखादं पत्र आलं तर पुढे काही जे काही मुदतवाढ अपलोड संदर्भात ही भेटू शकते किंवा नाही ते पत्र आल्यावरच आपल्याला कळेल. जेणेकरून पवित्र प्रणालीवर लवकरात लवकर ज्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती अपलोड होऊन जी काही भरायची पदांची जी संख्या आहे तर ती या ठिकाणी आपल्याला एकंदरीत जेव्हा पवित्र पोर्टल रन होईल तेव्हा आपल्याला एकंदरीत जे काही पदं आहे तर त्या वेकन्सी हा फायनल वेकन्सी आपल्याला कळणार आहे. तसंच पवित्र प्रणालीवर महत्त्वाचं जे काही नोटिफिकेशन देखील आलेली आहे तर ती तुम्हाला सर्वांनी बघितलीच असेल. तर त्याच्यामध्ये जे काही सेल्फ सर्टिफाय संदर्भात महत्त्वाची 3 नोटिफिकेशन होती, जे TET किंवा CTET संदर्भात ज्या काही उमेदवार बाकी राहून गेले होते, फ्रॉड यादीमध्ये होते, तर त्या संदर्भात महत्त्वाचं ते पत्र तुम्ही सर्वांनी बघितलेलं असेल. तर त्याच्या अधीन राहून ह्या ठिकाणी महत्त्वाचं त्यांना 16 तारखेपर्यंत सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात महत्त्वाची त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी जाहिराती होत्या. तर अशाच जाहिराती या वेळोवेळी सध्या पब्लिश होत राहणार. तर अतिशय महत्त्वाचं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. हे जाहिराती आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनल आहे, लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेथे तुम्हाला मिळून जाईल, तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.